नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जात आहोत अंबरनाथमधील राधाकृष्ण टेम्पल येथे। हे नवीनच ओपन झालेलं आहे, तर आता आपण तिथे विजिट करण्यासाठी जातोय। तर हे बघा, माझ्यासोबत माझे दोन फ्रेंड्स आहेत। चलो गाईज। सकाळी 9 वाजता मी निघाली माझ्या फ्रेंड सोबत राधाकृष्ण या टेम्पलला जाण्यासाठी। मी खूप वेळेस ऐकलं होतं की राधाकृष्णाचं टेम्पल आहे, पण ते ॲक्च्युली ना अंबरनाथवरनं थोडं लांबच पडतं। जर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही कल्याण ईस्टवरनं जाऊ शकता। तिकडनं तुम्हाला रिक्षा किंवा बसेस भेटून जातील। नेवाळपाडा फाट्याला उतरून पुढे थोडं चालत गेलं की आपल्याला ते राधाकृष्णाचं मंदिर दिसतं। तर इकडनं आता आम्ही बाईकवर जातोय सगळे फ्रेंड्स, आणि इकडचं सुंदर निसर्गरम्य परिसर बघून खूप छान वाटलं सकाळी सकाळी। आणि आता आम्ही असंच मस्ती करत थोडं बडबड करत आम्ही आता जातोय। तर मध्ये थोडे ट्रॅफिक भेटली पण आहे सकाळी, तर त्या ट्रॅफिकमधून निघून आम्ही पुढे जातोय। तर हे दोन माझ्या फ्रेंड्स आहेत। थोडं मोबाईलमध्ये सेल्फी काढत थोडं मजा मस्ती करत मी आता पोहोचते थोड्याच वेळात राधाकृष्ण या टेम्पलला। तर तिकडे जाण्यासाठी आपण नेवाळपाडा फाट्यावरनं तिकडनं एक टर्न आहे, तिकडनं जाऊन पुढे आपल्याला राधाकृष्णाचं टेम्पल दिसतं। तर आता आम्ही बाईकने जातोय, सो आम्हाला जास्त इझी पडलं। जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही अंबरनाथ स्टेशनवरनं प्रायव्हेट रिक्षा करू शकता, किंवा मग तुम्ही कल्याण ईस्टवरनं सुद्धा जाऊ शकता। पण खूप सुंदर असं मंदिर आहे ते, आणि व्ह्यू पण खूप जास्त सुंदर वाटतो। असं गावाकडे आल्यासारखं फील येतं। खूप जास्त सुंदर व्ह्यू आहे इकडचा, आपण बघूच शकतो। ॲक्च्युली आमचा प्लॅन दुसरा होता, पण दुसरा प्लॅन सक्सेस नाही झाला, तर आम्ही ऑप्शनल म्हणून हा प्लॅन केला। तर कारण इथे आम्हाला जायचंच होतं आणि आमचं 2-3 वेळा कॅन्सल झालं होतं, आणि फायनली आता आम्ही या राधाकृष्ण मंदिरात आलेलो आहोत। आणि खूप सुंदर असं व्ह्यू आहे इकडचा, आणि मंदिर पण खूप जास्त सुंदर बांधलेलं आहे। इकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कीर्तन वगैरे इकडे होतात, पण त्याचं शेड्यूल असतं। 11 नंतर त्यांचं सगळं झालं की ते कीर्तन वगैरे चालू करतात। तर आता आपण बघूया की आपल्याला किती इन्फॉर्मेशन भेटते। फायनली आता आम्ही इकडे गाडी पार्क केली आणि निघालोय। खूप जास्त सुंदर व्ह्यू वाटतो इकडचा, आणि माझ्यासोबत माझ्या 2 फ्रेंड्स आहेत। हे बघा, आपण मंदिराच्या इकडे आलो की आपल्याला इकडे पाय धुण्यासाठी इकडे एक नळ, फ्रेश होण्यासाठी इकडे एक नळ ठेवलेला आहे। तिथे फ्रेशन अप होऊन आम्ही आतमध्ये दर्शनासाठी जातोय आता। खूप सुंदर व्ह्यू आहे इकडचं, आणि आतमध्ये गेल्यावर खूप जास्त मंत्रमुग्ध व्हायला होतं। खूप प्रसन्न वाटतं। तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा, कारण खूप जास्त सुंदर मंदिर आहे। आतमध्ये आहे, पण इकडचं व्ह्यू बघून आणि इकडचं वातावरण सगळं बघून तुम्हाला पण खूप जास्त सुंदर वाटेल। खूप छान मंदिर त्यांनी इकडे सजवलेलं आहे, आणि खूप जास्त छान वाटतं, आणि प्रसन्न तर खूप जास्त वाटतं। त्यांनी ज्या प्रकारे इथे नक्षीकाम केलेलं आहे खूप जास्त सुंदर वाटतंय। हे बघा, इकडे आपल्याला दिसून येतंय की त्यांनी किती छान पेंटिंग केलेली आहे, आणि खरंच खूप जास्त सुंदर मंदिर आहे। तुम्ही नक्कीच विजिट करा। हे बघा, राधाकृष्णांची मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटतायत। खूप जास्त सुंदर व्ह्यू वाटतो इकडचा। हे बघा, आपल्याला इथे बघायला भेटतं वेगवेगळ्या साधू संतांचे त्यांनी इकडे चित्रीकरण केलेलं आहे।
इकडनं आपण वर गेलो की फर्स्ट फ्लोअरला इथे सगळ्या बायका येतात आणि इकडे त्यांनी हार वगैरे इकडे बनवायला घेतले आहेत पूजेसाठी। ते रोज इकडे चालू असतं कीर्तन वगैरे, ते 11 वाजता सजावट करतात सगळी। आणि हे बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कृष्ण भगवंतांची रूप दाखवण्यात आलेले आहेत आणि वेगवेगळे इकडे कोरीव काम केलेलं आहे, खूप जास्त सुंदर वाटतंय। हे बघा खूप जास्त सुंदर व्ह्यू आपल्याला इकडनं बघायला भेटतोय। त्यांनी ज्या प्रकारे इकडे पेंटिंग केलेली आहे खूप जास्त सुंदर वाटतंय आपल्याला हे। त्यानंतर आम्ही थोडं बाहेर निघून थोडी मस्ती केलेली आहे। हे बघा #फ्रेंडशिप गोल। मंदिराच्या पाठी गौशाला सुद्धा आहे। जर तुम्हाला तिथे अन्नदान करायचं असेल तर इकडे त्यांनी इकडे पोस्टर लावलेलं आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे अन्नदानासाठी। आणि हे बघा इथे सुंदर असं गार्डन आता आपल्याला बघायला भेटतोय आणि ते करून आपण पार्टी गौशाला बघायला जाणार आहोत। तर त्याच्या आधी इम्पॉर्टंट म्हणजे मुलींना फोटोशूट करायला तर आवडतं, तर थोडं फोटोशूट केलं आणि मग आम्ही गौशाला बघायला पार्टी गेलो। बघा ना इकडे किती बिझी आहेत ह्या बघा। आम्ही बिझी हो ही मानसी बिझी आहे। हो दिसते किती बिझी। तुझेच फोटो काढते, हे टाकायचं आहे मला, त्याच्यामुळे चांगलं बोला काय ते। लास्ट आहे म्हणली आम्हाला गोपिया के संग। गोपिया हम लोग गोपी। राधा कोण आहे मग? हे बघा आपल्याला पार्टी आता इथे गौशाला बघायला भेटते। इकडचं वातावरण इकडचं नेचर तुम्ही बघूच शकताय। इकडे गौशाला आहे छोटी, तिकडे आपण खरेदी म्हणजे तिथे धान्य वगैरे ठेवलेले असतं, तर ते आपण खरेदी करून इकडे गोमाताला खायला देऊ शकतो। थोडं घाबरत घाबरत मी दिलेलं आहे। हे बघा छोटी छोटी वासरं बघायला भेटतात आपल्याला इकडे। आता सर्व कॅपॅसिटी संपली। बडबडी बोलते ना मला, ते घेणार मी आता। दात दुखते। हे नाही काय पण हे घेणार। तुम्हाला सुद्धा इकडचा व्ह्यू आवडला असेल ना तर नक्कीच इथे व्हिजिट करा, कारण खूप जास्त सुंदर मंदिर इकडे त्यांनी बांधण्यात आलेलं आहे आणि जास्त पण लांब नाही आहे, जवळच आहे। आणि इकडे आपल्याला छोटी 2 मुलं खेळताना दिसत आहेत। हे बघा मस्ती करतायत। थोडी आपलीच लहानपणीची आठवण झाली, आपण पण लहानपणी असेच मस्ती करायचो। आणि आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी, कारण जरी सुट्टीचा दिवस असला तरी आपल्याला कामं तर असतातच शेड्यूल, त्याच्यामुळे जावं लागतं फटाफट घरी।
जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.